नाही मान देता आला एखाद्याला देऊ नका, पण जीवाचा अपमान करू नका. तो जिवंत जीव आहे, जिवंत माणूस आहे. तो का अपमान करता तुम्ही? नसेल त्याला गाता येत, नसेल त्याच्याकडे विद्वत्ता, नसेल त्याच्याकडे बुद्धी, पण तू थोडं जन्माला घातलेलं आहे म्हणून सगळ्या गोष्टी संपन्न पाहतो. तो जिवंत आहे, मनुष्य आहे, घडा कणा कणात परमात्मा आहे. मग त्याच्यामध्ये नाही का परमात्मा? चुका होऊ नये आपल्या जीवनात. कोणी सन्मान द्या, दोन शब्द. आणि मान्यता मिळवणं गरजेचं आहे बरं का. इथं अहंकार चालत नाही. आम्ही ब्रह्मरूप झालो ना, आम्ही सगळं सगळं खोटं आहे, सगळे प्रमाण आहेत. पण ज्यावेळेस संत तुम्हाला प्रसाद देतील, हात तुमच्या मस्तकावर ठेवला जाईल, पूर्णता जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येईल, ती परमार्थाची पूर्णता आहे. आणि ती पूर्ण झाले असं त्यांनी सांगितलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. अहो, तुकोबाराचा काय अधिकार सांगायचा तुम्हाला? आज माऊलीचं दर्शन घ्यायला गेलात ना तुम्ही, त्याच्या पुढचा जो दगडी मंडप आहे ते तुकोबारायनी बांधलेला आहे. काही काही कीर्तनकार तुकोबारायला एवढे गरीब सांगतात, बौद्धिक दारिद्र्य असल्यासारखं मला वाटतं. हलाक्याची परिस्थिती आहे तुकोबारायची, ठीक आहे, पण जगद्गुरु तुकोबारायच्या 8 पिढ्या व्यापाराच्या होत्या. इतकं मोकळं समजू नका त्यांना. ज्याच्या 8 पिढ्या व्यापारात गेलेल्या आहेत, एका दुष्काळाने त्यांच्यावर काही परिणाम होईल इतकं हलकं. पण त्या कीर्तनकारांना पण आहे ना, खूप जास्त गरीब दाखवल्याशिवाय कीर्तन रंगत नाही. इमोशनलपणा म्हणतात त्याला, एक टच शब्द आहे त्याला, इमोशनल टच. काहीतरी असं अति दाखवलं तर त्यांना बरं वाटतं. तुकोबाराय आहे ते. ज्ञानोबारांच्या पुढचा गाभारा दगडी तो तुकोबारायनी बांधलेला, त्या बांधून त्यांना 400 वर्ष झालेले आहेत, अजून काही झालेलं नाही. म्हणजे अगोदर तुकोबारायच्या मंडपात जातो आपण आणि मग माऊलीच्या दर्शनाला जातो समाधीकडे. ही पद्धत आहे. विठाला आणि त्यांनी एकदा मान्यता दिली संतांनी, कोणत्याच मान्यतेची गरज नाही. म्हणून एक शब्द आहे तुकोबारायांचा, मजते हासतील संत. कीर्तनकारांनी जरा शब्दाकडे लक्ष द्या बरं का. हे संसारातल्या माणसाने किती असू द्या, काही निंदा करू द्या, परमार्थिक माणसाची काही फरक पडत नाही. मला तर एवढा कधी कधी अनुभव यायचा त्या काळामध्ये. 25-30 वर्षापूर्वी जरा तब्येत बारीक असायची, कुठेही कीर्तन करायला गेलं ना की लगेच त्यांनी चर्चा सुरू करायची, ह्यातही कीर्तन करायचं. तर आम्हाला काय पर्याय नाही ना, तारीख घेतलेली. पण ज्यांनी ऐकले त्यांनी तारीख घेतलेली असायची. ते माझे तुम्ही थांबा. म्हणलं ते काही आता काय. आणि टाळकरी काय काय असे खोडीचे आहेत बरं का. यांनी जर ठरवलं ना कीर्तन करायला गाडायचे आहेत, त्या कीर्तन करायला जगात कोणी वाचू शकत नाही. नाहीच पाठीमागं म्हणलं तर तुम्ही काय करणार? टाळच नाही वाजवला. त्याच्यापेक्षा पुढचा टप्पा सांगतो, आडवाच पखवाज वाजवला, कीर्तनकार आडवाच. आणि परमार्थातलं बोलतोय तुम्हाला, मी टीका करतोय अशातला भाग नाही. आणि जर यांच्या मनात आलं ना, भूत जर कीर्तन करायला उभं राहिलं तर ते कीर्तन रंगून जाईल. इतकी ताकद सगळ्यांनी जर एकत्रितपणा केला तर. ही टेक्निक आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सगळ्या जगाने आपल्या परमार्थाला नावं ठेवावं, पण संतांनी हसू नये आपल्यावर. हा अर्थ आहे. मजते हासतील संत. मराठी चुकू द्या, शब्द चुकू द्या, आई काही म्हणत नाही. आईनी दूर करू नये आपल्याला, हे जीवन आहे. रागवावं आईनं, कितीही बोलावं आईनं, आईनी दूर करू नये. तसं जगाने जवळ करावं न करावं जगाचा विषय, संतांनी दूर करू नये. परमार्थ करता करता जर आपण चुकलो भाव काढण्यामध्ये, भावामध्ये, संत हसतात, बोलत नाही जास्त. मजते हसणं फार महाग आहे बरं का. महाभारतामध्ये जे तुम्ही ऐकले ना, आंधळ्याची पोरं आंधळी असतात, असं महाभारतात कुठे लिहिलेलं नाही. हे आमच्या लोकांनी तुमच्याकडे टाकलेलं आहे पिल्लू. राजघराण्यातली द्रौपदी राजकुमाराला असं तोंडावर बोलणं इतके मूर्ख होती का? बोला ना. याज्ञसेनी म्हणतात त्याला. यज्ञात जन्माला आलेली सभ्य घराण्यातली मुलगी, राजघराण्याचे जिच्यावर संस्कार आहेत, ते असं राजकुमाराला बोले? आंधळ्याची पोर, गावठी पोरगी का ती? तुम्ही पण हा असं आहे का? हे काही नाही महाराज, फक्त जे कीर्तनात सांगतो एवढंच आहे. जळ आणि स्थळमध्ये जेव्हा भ्रम झाला ना, द्रौपदी फक्त हसली महाराज. त्या हसल्यामुळं महाभारत घडली. एवढं बेकार आहे. विठ्ठला विठ्ठला. लक्षात आहे, हसणं इतकं बेकार. नुसती हसली द्रौपदी, तो अपमान जिव्हारी लागला दुर्योधनाच्या. म्हणून एक लक्षात ठेवा, जनसंपर्क करत असताना काय काय चुका होतात आपल्याकडून हे आपल्याला सुद्धा कळत नाही. मान देता आला एखाद्याला देऊ नका, पण जीवाचा अपमान करू नका. तो जिवंत जीव आहे, जिवंत माणूस आहे. तो का अपमान करता तुम्ही? नसेल त्याला गाता येत,
नसेल त्याच्याकडे विद्वत्ता, नसेल त्याच्याकडे बुद्धी, पण तू थोडं जन्माला घातलेलं म्हणून सगळ्या गोष्टी संपन्न पाहतो. तो जिवंत आहे, मनुष्य आहे, घडा कणा कणात परमात्मा आहे, मग त्याच्यामध्ये नाही का परमात्मा? चुका होऊ नये आपल्या जीवनात. कोणी सन्मान द्या, 2 शब्द गोड बोला त्याला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सगळ्या जगाने मान दिला, पण संत जर हसले ना परमार्थ भस्म झाला. मग ते हसतील उपयोगच नाही जन्माला येऊन. आणि त्यांनी एकदा मान्यता दिली ना आपलं जीवन कल्याण झालं. संताने सरता केलो, संतांनी मान्य होईल असा केलो. केलो शब्द विसरू नका. माणसाची ताकद नाही आहे, माणूस प्रयत्न करू शकतो. जरा थोडं अजून खाली येऊन बोलतो, जरा तुमच्या लक्षात येईल. मला सांगा, बुद्धिमान माणसाला आमदारकीचं तिकीट मिळतं का निष्ठावाल्याला मिळतं? तुमचा काही अनुभव आहे का नाही? असं ग्रामपंचायत जेव्हा लढली जाते ते न फुटणारा माणूस घेता का बुद्धिमान घेता? ग्रामपंचायतमध्ये जे पॅनल तयार होतं, आता काही काही माणसं पॅनल घेऊन पडतात, ते भाग सोडून दे. नियम बायको कशीही असो, स्वयंपाक येईल न येईल, काही येईल न येईल, पण पुरुषाच्या मनात एक भावना आहे, ती उमरा ओलांडून येते. नाही लक्षात आलं? कारण की ती इज्जत, घराण्याची इज्जतीचं प्रतीक आहे, ते इब्रत आहे. ती तिला जपलं जातं, तिला बंधनात ठेवलं जात नाहीये. स्त्रीचा पण गैरसमज आहे, एवढा सन्मान आहे की तिने बाहेर जाऊन आपली आबरू घालू नये. म्हणजे पुरुषाची घराण्याची आबरू ही कोणाच्या हातामध्ये? बोला ना, स्त्रीच्या हात. एवढी इज्जत दिल्यानंतर त्यांनी म्हणायचं का स्त्री मुक्ती झाली पाहिजे? कोणापासून मुक्ती पाहिजे? जो दागिने पुरवतो, कपडे आणतो, घर चालवतो, त्याच्यापासून मुक्ती पाहिजे का? कसलं स्वातंत्र्य? स्त्री स्वातंत्र्य? लोक तुम्ही पण असे शिकले की माणूस भयतोच. सन्मान दिला जातो आणि त्या सन्मान सांभाळत आला पाहिजे. विठाला विठाला. परमार्थाचं ओझं आपल्यावर टाकलं ज्ञानोबरायांनी. परमार्थाला कलंक लागता कामा नये असं कीर्तनकारांनी जगलं पाहिजे. नाही ज्ञानोबरायांचं नाव मोठं झालं, तुकोबरायांचं नाव मोठं चालेल, पण आपल्यामुळे परमार्थ बदनाम होता कामा नये. नाही तर लोक काही परमार्थिकला पण म्हणतात, लय पाहिले हो कीर्तनकार, कलंक लागला, दुसरं पाप झालं. ते मग मान्यता दिली गेली पाहिजे. मान्यता देताना तपासतात, म्हणून केलो शब्द आहे. संतांना मान्य होईल असा केलो. संताने सरता केलो. केलो शब्द फार, याच्यामध्ये फार मोठा अर्थ आहे. आपल्या हातात नाही येते. माझ्याकडे 10 विद्यार्थी शिकायला आले, कोणत्या विद्यार्थ्यांना ट्रेन करायचं हे शिक्षकाच्या हातात. आणि शिकता शिकता कळतात पोरं निष्ठावान आहेत का बुद्धिमान आहेत. मग त्यातून एकाच मुलाला जास्त शिकवलं जातं, त्याला विद्वान केलं जातं. त्याला विद्वान, एवढंच लक्षात ठेवा आज, त्याचा विद्वान मग का केलं जातं? तो पोरगा मनात बसतो. गरीबातला गरीब आणि विनम्र जर पोरगा असेल ना, तर मी असे अनेक कलेक्टरची कहाणी ऐकलेली. शिक्षकांनी वर्गणी करून त्याला शिकवलेले. त्याच्यात बुद्धिमत्ता आहे, गुणवत्ता आहे, आणि याच्याबरोबर थोडी विनम्रता आहे. घरात कितीही गरिबी असू द्या, मिळून वर्गणी करून शिक्षक लोक त्याला शिकवतात. केलो. विठाला विठाला. आणि जर नसलं मनामध्ये, माझे एक मित्र आहे काशीमध्ये, खूप जास्त शिकलेला आहे, वेदाचा खूप चांगला अभ्यास केलेला आहे त्यांनी. आता ते शाखा बदलली ना, ज्ञानेश्वरीची शाखा वेगळी, वेदाची वेगळी, वेदांताची वेगळी, व्याकरणाची वेगळी, ज्याच्यात त्याचा दृष्टिकोन असतो. आता त्याची वेद एवढे तयार त्या माणसाचे, प्रचंड तयार, पाठ सगळे. पण महाराष्ट्रात आल्यानंतर त्याला 2-3 ओव्या आडल्या. ओव्या आहेत त्या, आडणारच त्या, आणि त्याला ते ओवीचा शब्दच कळेना त्याला. बरं, तर ते विनम्रता घेऊन विचारायला पाहिजे ना. माझ्याकडे आला, मला म्हणजे शास्त्रीजी मला शंका आहे. म्हणजे विचार, ज्ञानोबा इथं चुकल्यासारखे वाटतात, हा शब्द बरोबर नाही वाटत. नाही कळालं कोण चुकलं? मी त्याच्या पाया पडलो. ज्ञानोबरापेक्षा महान संत जन्माला आला म्हटलं. मी काय बोलणार त्याला? जर ज्ञानेश्वरीतल्या चुका काढण्या इतपत तुम्ही स्वतःला समर्थ समजत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? मी त्या पाया पडलो. आणि तो लाजला. नाही शास्त्रीचे असं म्हणायचं नव्हतं, पण तो शब्द लागत नव्हता. हे पहिलंच बोलायचं ना, शब्द कळत, हे तर कळलं पाहिजे ना. तू लगेच चुका काढायला लागला, आणि त्याला असं वाटलं मी उत्तर देईल.
लक्षात आलं का? जो शब्द त्याला समजत नाही त्याला वाटलं उत्तर देईल, बरोबर जाऊ दे काय चुकलं असेल मग उत्तर दे, म्हणजे उत्तर शोध. नाही महाराज मी वेद बोलणारा माणूस आहे. आणि खरंच सुंदर विद्वत्ता होते. असं बसला ना तालबद्ध स्वरात रचेचा उच्चार करायचा. मला म्हणे यार मी माझ्याकडे जरा बघ, वेद बोलणारा माणूस आहे. म्हटलं ज्ञानोबरायांच्या सभेत रेडा वेद बोलतो. आता सध्या कोणती पदवी तुझ्याकडे? ज्ञानोबराच्या सभेत आता शिक तू रेडा म्हणून आलेला आहे. अजून संत साधक भक्त हे फार लांबच्या पदवी आहेत, इथपर्यंत आल्यात. इथून पुढे बडबड करू नको. विठ्ठला विठ्ठला. बौद्धिक सिद्धांत कळणं, बौद्धिक प्रमेय कळणं हे पंडितांनी लिहिलेल्या ग्रंथांचे आहेत. अनुभूतीचे शब्द कळणं हा संतांचा प्रसाद आहे. ज्ञानोबरांचे शब्द आहेत ना अनुभूतीचे. कवित्वी रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. जगातली पहिली माऊली बरं का, पहिली रसिकामध्ये रसिकत्वामध्ये परतत्वाचा स्पर्श जगात एकही व्यक्ती असं बोलणार नाही, एकही नाही. कवित्व असावं रसिकत्व असावं इथपर्यंत साहित्यिक बोलतात, पण रसिकत्वाला देखील परतत्वाचा स्पर्श असायला पाहिजे हे माझी माऊली बोलतात. म्हणून ती माऊली ती. आणि त्या माऊलीने जगद्गुरु तुकोबारायला मान्यता दिली. संताने सरता केलो चंदनी ते बोरी व्यापिली. शेजारी बोरीचं झाड आहे आणि चंदनाच्या शेजारी आहे. खूप अर्थ आहे तो, काय सांगायचं तुम्हाला. कोणाच्या शेजारी आहेत? चंदनाच्या शेजारी बोरीचं झाड आहे. चंदनाचा सुगंध बोरीमध्ये प्रवेश करतो, बोरी बदलून चंदन होते. मराठी कळली का? आणि तुम्ही कोणाच्या शेजारी आहेत? वारकरी सुद्धा प्यायला लागले तो. चंदनी ते बोरी, ह्या बोरीने याला चंदनाला बोरी केलं हो. एका कीर्तनकाराची मुलं पित होते, मला टेन्शन आलं. तो त्या महाराजाला तुम्हाला म्हणलं महाराज आता काय करू, मी जागोजागी माळा घालतो, दारू सोडतो ना आमच्या घरातली मुलं पितात. म्हटलं काहीतरी चुकत असेल तुझं, काहीतरी दोष असतील तुझे, काढून बघ. काय दोष करायचे महाराज? विठ्ठल विठ्ठल. परमार्थामध्ये निष्काम पुण्यच पिकायला कारणीभूत होत. नीट आहे का? सगळं पुण्य फल देण्यासाठी धरणं करतं. कोणतंही पुण्य करा तुम्हाला चांगलं वाईट फल प्रदान करणार. हरिमुखे म्हणा हे जे निष्काम कर्म आहेत हेच पुण्य तुम्हाला संतांच्या सान्निध्यात नेतं. म्हणून माझी मज झाली अनावर, त्याच्यामुळं संत संघ भेटला त्यांना. आणि तो संत संघ भेटल्यामुळे परिवर्तन झालं. तुकोबाराय शेजारी आले ज्ञानेश्वरीच्या, संतांच्या शेजारी आले, संत झाले. तुम्ही आम्ही आपला शेजार बघाव. चांगली बाई असते आणि शेजारी मंथरा असते. आणि मंथरा जर शेजारी असले, रामाच्या सान्निध्यात राहणारी कैकई बिघडते हो. आणि नामदेव महाराजांच्या शेजारी राहणारी जनाबाई संत होते. विठ्ठला विठ्ठला. कशाचा परिणाम आहे हा? एक भांडे घासणारी बाई अभंग लिहिते आणि राजघराण्यातली बाई कैकई बर्बाद होते मंथरेच्या संगतीमध्ये. तो आशय येतं. चंदनी ते बोरी, बोरी आहे. बोरी कळली का तुम्हाला? काही काही माणसं आहेत ना असे अशा काट्याचे असतात. बोरीचे काटे बघितले तुम्ही? तुम्हाला काय सांगायचं, शहरात सांगावं लागतं आम्हाला. बांबळीचा काटा परवडला, पण शहरातले बुद्धिमान असे काट्याचे असतात. इकडून पण काटाने अडकलं तर दोन्ही बाजूने अडकतं. मग जुन्या काळामध्ये आदिवासी लोक जेव्हा जिथं वाघ वगैरे राहतात ना तिथं जात असताना बोरी बरोबर घेऊन जातात. कारण की ते पोट जे असतं त्याचं पातळ असतं, ते आक्रमण करता येत नाही. ते बोरीच्या काट्याला घाबरतो. कोण? बोला ना. तसं तुम्ही पण अशा काटेरी माणसाला घाबरा. घरात आणलं तर घर काळं होतं आणि बाहेर दुस्ती केली तर दुश्मनी बदला घेतला जातो. घरात माणसं आणताना विचार करून आणा. त्याच्या पुढे जाऊन बोलू का तुम्हाला? तुमचे किती जरी जवळचे माणसं असू दे, किती जवळचे माणसं असू दे, मोठी माणसं कधी घरात बोलवत नाहीत. त्याचं नाव आहे बैठक. तुमची लायकी कुठपर्यंत आहे? बोला ना. समस्या घेऊन गेला कुठपर्यंत? बैठकीपर्यंत. तेथपर्यंत. त्याच्या आत संस्कारांना ते घर शिल्लक राहतं. ते घर कधी बर्बाद होत नाही. आणि जर का घर मोकळं ठेवलं कोणी घरात शिरायला लागलं ना
बरबाद झाल्यानंतर सुद्धा याला कळत नाही आपण बरबाद झालो म्हणून. संगत महत्वाची. चंदनी ते बोरी. पण महाराज आमचा प्रश्न असा आहे, बोरीला चंदन केलेलं आहे, काय गुण होता बोरीमध्ये? दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबारांची वाणी बरं का फार अवघड येते. गुणदोष याती न विचारी, याला परमार्थ म्हणतात. आपल्या जवळ येणारा साधक हा कोणत्या गुणाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, काय दोष आहेत, संत विचारत नाही. म्हणून भूमिकेत तुम्हाला मी या गोष्टी सांगितल्या. तुम्ही सुद्धा आता ही वर माणसं बसलेली आहेत. आपल्या इथं 7 कीर्तनकार आहेत, 10,000 कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात. बरोबर आहे का नाही? पूर्ण महाराष्ट्रामध्ये 10,000 कीर्तनकार आहेत. म्हणजे 7च का? आपल्या शताब्दीमध्ये 7च कीर्तनकार आहेत ना, 8 असतील. बरोबर आहे का? गुण पाहिला जातो. कोणालाही तारीख दिली जात, गुण पाहिला जातो. आणि संत गुण पाहत नाहीत. विठाला विठाला किती विशेष आहे. म्हणून कीर्तनाला सामाजिक रचना मानतात, उद्बोधन आणि प्रबोधनाचं माध्यम मानतात, प्रचार आणि प्रसाराचं माध्यम सप्ताह मानतात. त्याचं कारण हे, सगळे कीर्तनकार आहेत, चांगले कीर्तनकार आहेत, मग कोण 7च का? गुण पाहिला जातो. मग एखादा चांगला कीर्तनकार आहे, विद्वान आहेत, दोष असतील त्याला तारीख दिली जात नाही, दोष पाहिले जातात. खोडी नसाव्यात. देवमन कंठी असतो, पण किती खोडे आहेत? 72 खोडी, पण देवमन कंठी. आता काय करतात त्याला? दोष. आणि तिसरी या जगातली सगळ्यात मोठी काय आहे? जात. म्हणून संसारातली माणसं हे 3 पाहतात. जातीचं असलं तर जवळ करतील, त्याला संसार म्हणतात. दोष असली तर त्याग करतील, दोष पाहिला जातो. आणि गुण पाहिला जातो. हे तिघही परमार्थिक नाहीत. विठाला विठाला. आणि परमार्थात क्वालिटी जर असली तुमची, हे 3 पाहिले जात नाही. जर पाहत असतील तो साधूच नाही. पृथ्वीवरचे पहिले ज्ञानेश्वर महाराज आहेत. महाराज 750 वर्षापूर्वी जिथे दलित समाजाला स्थान नव्हतं. भाषा नीट आहे का? आणि 725 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी चोखोबारायला आपल्याला जवळ घेतलेला ज्ञानोबाराय म्हणतात. गुणदोष याती न विचारे. चोखोबाराय. आणि त्या काळामध्ये मंदिरात प्रवेश नव्हता, म्हणून आजही समाज रागवलेला आहे. आम्हाला मंदिरात प्रवेश नाही, आम्ही धर्म सोडतो. पण ज्ञानोबारायकडे पहा हो, ज्ञानोबारायांनी तुमच्यासाठी मंदिर सोडलंय हो, त्याला माऊली म्हणतात. मंदिरात तुम्हाला प्रवेश नाही ना, माऊली म्हणले मी पण मंदिरात जात नाही. तुम्ही आम्ही बाहेर निघू आणि वाळवंटात कीर्तन करू. म्हणून वाळवंटातल्या कीर्तनाचं हे रहस्य आहे, जिथं जात पाहिली जात नाही, दोष पाहिले जात नाहीत आणि गुण पाहिले जात नाही, त्याचं नाव वाळवंट आहे.
आणि एक वैशिष्ट्य पुन्हा, आणि मंदिरातला देव जो सोहळ्यामध्ये पूजा केला जातो तो देव मंदिर सोडून कीर्तनात येतो, याला नामदेव महाराजांचे कीर्तन म्हणतात. ते वर्ग झोपले नाही ना. कधी कधी जास्त खाद्य झाल्यानंतर बुद्धी पण दमते ऐकायला. म्हणून वारकरी संप्रदाय समजून घ्या. जनाबाई आहेत, काका आहेत, नरहरी सोनार आहेत, माळी समाजातले सावता महाराज, सगळे समाजातले संत आहेत. आणि पृथ्वीवर पहिला प्रयोग आहे बरं, पृथ्वीवर. त्याच्या अगोदरचा अख्ख्या भारताचा इतिहास दाखवा. एवढ्या तळागाळातल्या बहुजन समाजाला गोळा करून शिष्य बनवलं नाही, संत बनवले. मराठी लक्षात ठेवा, शिष्य बनवलं नाही. आत्ताचे संत सुद्धा शिष्य बनवतात, संत नाही बनवत. आज तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात, उद्या कीर्तन करा, माझ्या गादीवर बसाल, हा अधिकार ज्ञानोबांनी दिलाय. पण कितीही संप्रदायामध्ये फिरा तुम्ही, मोठमोठ्या संप्रदायात, शिष्य हा मरेपर्यंत शिष्यच राहणार. हे तो आम्हाला भक्त आहे. मी त्यांना गमतीनं म्हणतो, हे जसे पक्षाचे कार्यकर्ते असतात तसे हे महाराजांचे कार्यकर्ते, फक्त भक्त मानतात, प्रचार करतात. हे पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा काय करतात, प्रचार करतात. आणि नवीन नवीन आता हिंदी साईडवरचे महाराज बघत प्रचार करतात. दोघंही प्रचार करत असतील, फक्त नाव बदललं. एक कार्यकर्ता आहे आणि एक भक्त आहे, शिष्य आहे. आणि तो शिष्य आहे ना, त्या गुरुने कधीच जवळ केलेला नसतो. हे विनाकारण तुमतून वाजवत फिरतो, आमचे महाराज असे, आमचे महाराज असे. मुंबईला एका महाराजाचे एवढे मोठे मोठे शिष्य होते, आणि ते माझे कीर्तन ऐकलं त्या शिष्याने, माझ्याकडे आले. ते घडलेली कथा आहे. मला बडे महाराज, आमचे महाराज फार मोठे, पण तुमच्यासारखा जर शिष्य मिळाला ना तर आमच्या महाराजाची प्रगती होईल. मराठी कळली का नाही? जे शिष्य गुरुची प्रगती करतात ना त्याला गुरु म्हणूच नाही, फक्त रू काढून टाकावं. शिष्यानी चालवल्यावर जो महाराज चालतो तो मालक आहेत का गुलाम आहे? बोला ना. मी कालच्या कीर्तनामध्ये सांगितलं होतं एका ठिकाणी, हे शब्द आहेत फक्त संसारातले. हे तुम्ही बसलेले आहेत, एवढ्या बाया बसलेल्या आहेत, यांना विचारा बरं तुम्ही आपल्या नवऱ्याला काय म्हणतात, काय म्हणतात? बाया जेवढ्या बसलेल्या आहेत आपल्या नवऱ्याला काय म्हणतात? मालक. खरं आहे का ते? बाया सगळ्या नवऱ्याला म्हणतात हे आमचे मालक, आणि गेले की हातात पिशवी देतात, एवढं घेऊन ये. मालक आणत असतो का नोकर? आणि बायांच्यावर पण राश धरू नका बरं का. नवऱ्याला विचारा तुम्ही, नवरे म्हणतात ही मालकीने, बरोबर आहे का? हे आमची भांडे कोण घासतं? यालाच संसार म्हणतात. हे त्यांना फसवतो मालक म्हणून, तुम्ही मालकीन म्हणून त्यांना फसवतात, आणि म्हणून दोघंही दुखी आहेत. विठाला विठाला, दोघांमध्ये सत्य काहीच नाही आहेत, फक्त म्हणतात मालकीने. आणि भांडे धुवा, कपडे, ही नाव आहेत नुसते शब्दांचे. हे काही खरं आहे का त्याच्यामध्ये? माझा शब्द नीट आहे का? जिथं पाहिलं जातं तो संसार, जिथं केवळ वरवर शब्दांचा पाचोरा फिरवला जातो त्याला संसार म्हणतात. आणि हे सगळे शब्द फसवणार आहेत, म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत संसारात सुख मिळत नाही. म्हणून गुण, दोष आणि याती हे संसारात विचारली जात नाहीत, आणि जिथं विचारली जात नाही त्याला परमार्थ म्हणतात. ठाव दिला पायी. त्यांना विचारलं तुकोबाराला, महाराज काय बरं ठीक आहे, तुमचा गुण नाही पाहिला माऊलीनी, दोष नाही पाहिला, जात नाही पाहिली, तुमच्यात होतं काय असेल? शेवटच्या Come on.
आणि याला एक वारकरी संप्रदाय शब्द आहे बरं का, समर्थ. तुकामाने आले, माऊलीच फक्त समर्थ आहे. म्हणून तुकोबराय बऱ्याचशा अभंगामधून माऊलीचं नाव नाही घेत. नाही कळालं? जे सभ्य असतात, कुलीन असतात, नाव नाही घेत ते. नाव न घेणं हे आदराचं प्रतीक आहे. नाव घेऊन काय शहाणपणा केलं. मुंबईला एकाचं कीर्तन झालं, आमच्या कीर्तनकाराचं, डोंबिवलीचा राहणारा होता. चेष्टेत म्हणता, अरे जरा काही पत्नी दाखवली नाही, काही नाही, लग्नाला बोलवलं नाही, काही नाही, म्हणजे घाईघाईत झालं. जुनी गोष्ट आहे बरं का. आता ते कॉमन झालं. म्हणजे ये कीर्तनाला, मग त्याने कीर्तन ठेवलं. कीर्तन केल्यावर आम्ही गेलो घरी. ते आम्ही गुरुकुलमध्ये वाढलेले, व्यवहाराची कमी अक्कल ते आहे ते सांगतो बरं का. त्या काळामध्ये त्या बाईनी पाणी आणलं. आता कुणालाच पाणी प्यायचं नव्हतं आमच्या 2-3 महाराजाला, पण ते पाणी आणलं म्हणजे पत्नी पाहण्यासाठी पाठवली असा अर्थ आहे ना. पाणी आणणं म्हणजे पाण्याची गरज असते असं नाही, पण कशाच्या निमित्ताने पुढे यायचं म्हणून ते पाणी आणलं. तर म्हणजे मी म्हटलं त्यांना, म्हटलं काही पाणी नकोय म्हटलं मला. नाही हो, पाणी द्यायला नाही आले, गोपाळनी पाठवलंय. काय म्हणली ती, पाणी द्यायला नाही आलो, गोपाळने पाठवले. म्हटलं तुम्ही बहीण आहेत का. कमाल झाली म्हणे, असे कसे दोस्त हो यांचे म्हणल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला, हीच आहे म्हटलं ती. नाव घेतल्याने पुढारलेलं पण प्रगट नाही होत, अंतःकरण प्रगट होत. कळलं तुम्हाला. तुम्ही पाया पडला ना, तुम्ही प्रगट झालात, विनम्रता आहे म्हणून. नाही पाया पडलं, कीर्तनकाराचं काही बिघडत नाही, देवाचं काही बिघडत नाही. तुम्ही अहंकारी आहात याचं ते प्रदर्शन आहे. कोण लहान आहे, कोण मोठा आहे, का आपण पाया पडलो, काही फरक पडत नाहीये. एखाद्या लहान माणसाच्या पाया पडा तुम्ही मोठे व्हाल. तो नाही मोठा होणार, त्याच्या तुम्ही पाया पडला. आणि जर तुम्ही नाही पाया पडलात, तुम्ही लहान झालात. काही की तुम्ही स्वतःला मोठे समजा, आम्ही का पाया पडायचो, नको पडू. पण आतली विनम्रता येण्यासाठी आतला भाव प्रगट पाहिजे. आणि संत सुद्धा जे विनम्र आहेत त्याच्यावर कृपा करतात. तुका म्हणे आले. याचा थोडासा विषय मी सांगितला होता अगोदर. तिकीट कोणाला मिळतं, आले समर्थाच्या पक्षश्रेष्ठीच्या मनात. का मनात आलं, त्याचा सगळा 7-12 पाहिलेला असतो. पक्षाशी किती दिवस काम केलेत, किती निष्ठेनं काम केले, किती दिवस पक्ष वाढवण्यासाठी. हे कीर्तनात बोलू नये ह्या काळामध्ये, पण आता ह्याच्याशिवाय समजत पण नाही तुम्हाला, कारण सगळे पक्ष कार्यकर्तेच आहेत. आणि मग इतके वर्ष आम्ही काम केलं आणि तुम्ही आम्हाला तिकीट दिलं नाही. तो काय म्हणे आले. काही वेळेस अशा घटना घडतात, ज्यांचं नाव नाही ते मंत्री होतात. मराठी कळाली ना. ज्यांचं नाव लोकांना माहिती नाही ते मंत्री होतात. मग त्यांना विचारा, काही माहित नाही याचं नाव वगैरे. तुला माहित नाही रे, ज्यांनी मंत्री केले त्याला माहिती ना कोणाला मंत्री करते. तो का म्हणे आले. माऊलीच्या मनात आलं पाहिजे, आपला उद्धार व्हावा. एवढंच अभंगाचं सार आहे. मोठ्या माणसाच्या मनात आलं पाहिजे, याच्यावर कृपा करावी. का करावी हा विषय नाही आहे. आणि तुम्ही किती लोकशाहीमध्ये वागा, कृपा करायची का नाही हे शिक्षकाच्या हातात आहे, गुरुच्या हातात आहे. प्रेशर नाही करू शकत. मी तर एका ठिकाणी 2-3 माणसं चुकीचे बसले होते. असं कीर्तन केलं की 2-3 माणसाला समजलं नाही, सगळ्याला समजलं. मग सगळे माणसं त्यांना म्हणलं काय कीर्तन झालं. ते 3-4 माणसं म्हटलं की माणसंच वेळ येत म्हणजे. लक्षात आलं तुम्हाला. आता मला सांगा, सगळ्याला समजलं, ज्यांना समजलं नाही दोषी कोण आहे. ज्यांना समजलं नाही हे सुद्धा त्यांना समजत नाही. विठाला विठाला. आणि अभंगातला शब्द आहे तरी होय राणा रंक त्याचा. मराठी आहे का. विषयाच्या दारामध्ये भीक मागणारा रंक, जर प्रसाद मिळाला साधूचा, अध्यात्मात त्याचा राणा होय. स्वानंद भोगाची सेल भलती अशी. काय ज्ञानोबांचे एक शब्द सांगावे तुम्हाला. परमार्थ सुरू करा महाराज. असा आनंद येतो परमार्थामध्ये. शब्द आपल्याला सांभाळतात, शब्द आपल्याला संतापर्यंत पोहोचवतात, आणि शब्द कृपा करायला लावतात. आणि शब्दाच्या आधार नामचिंतन शब्द आहेत, पण तुम्हाला गुंगवतात ते. राम कृष्ण किती गात, शिकण्या
वाजवित चिपुळा वाजवित संते आपुल्या नाचत संते आपुल्या निज घेऊन आत्मा घेऊन आपलं अस्तित्व घेऊन या जगामध्ये वावरतात. शनी वनी अवघा ते तुकडे आले, ही अवस्था आहे, हे जगणं आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, जगण्यासाठीच खरं जीवन आहे. हमाली किती दिवस करायची? म्हातारं झालं 60, 65, 70 झालं तरी गल्ल्यावर उठत नाही कळालं तुम्हाला. आणि त्या पैशाचा काही उपयोग होत नाही, चाव्याही सोडत नाही. मग ते पोरं म्हणतात कधी जाईल म्हातारं काय माहिती. असं जीवन जगू नका. आपल्या रक्ताने आपल्या मरणाची वाट पाहावी असा संसार करू नका. तो का म्हणे आले असं जीवन आहे. निज घेऊन फिरते का गात मस्तीमध्ये राहत, हे जीवन आहे तुम्हाला. मग परमार्थात जर तुम्ही आला ना, कीर्तन फिरतन ठीक आहे, हे माध्यम आहेत, पण तुमची अवस्था कशी, तुम्ही कोणत्या बोधावर कशा पद्धतीने जगता आणि ती कोणामुळे मिळाली. तो का म्हणे आले समर्थ म्हणजे फक्त ज्ञानोबा आहेत. तो का म्हणे आले समर्थाचे माऊलीच्या मनामध्ये आलं, रंग त्याचा राणा होय. आणि समर्थाच्या मनात येण्यासाठी समर्थाच्या मनाप्रमाणे वागावं लागतं. हे लय अवघड आहे महाराज. समर्थाच्या फार सभ्यता लागते. संतापाशी बहु असावे. रामायणातला एक प्रसंग आहेत महाराज. जेव्हा सीतेला कळालं की राम वनवासात चालले, तर राजवाडा संस्कृती फार मोठी, वल्कल घालण्याच्या तयारीने आलेले राम लक्ष्मण, कौशल्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं की माझा मुलगा वनवास स्वीकारतोय, वनवासाला जातोय. आणि सीता आहे, आई रडते, रामचंद्र प्रभू नाहीत. आणि हुंदका दिला मला सीतेनं, रडायला लागली सीता. कौशल्य आहे ते, कुशलता आहे, त्याला कौशल्य म्हणतात. तिने असं हात फिरवला सुनेच्या डोक्यावरून, सीतेच्या डोक्यावर. अगं मी तुला मुलीसारखं मांडलंय, मी तुला सून नाही म्हटलं. आजपर्यंत तू माझ्या घरामध्ये आलीस, माझ्या तोंडातून तुझ्याविषयी एक शब्द तरी चुकीचा गेला का? मला मुलगी नाही आहे, तुला मी मुलगी मानते. ठीक आहे, तुझा नवरा चालला असेल वनवासाला म्हणून तू रडत असतील, पण मी आहे ना तुला. सीता सांगते मी याच्यासाठी नाही रडत, तुमच्यावर काही तक्रार आहे, तुमच्यावर काही दोष आहे म्हणून नाही रडत. तुमच्या समोर नवऱ्याला बोलावं लागतं आणि भारतीय सभ्यता तुटते म्हणून मी रडते. त्याला म्हणतात सीता, मर्यादा तुटते. आणि पुढचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. समाधीला बसत असताना ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांच्या डोळ्यातून अश्रू येतात. काय भारतीय संस्कृती शिकवते, संप्रदाय कसा आहे वारकरी. ज्ञानोबाराय जेव्हा समाधीला बसतात ना, निवृत्तीनाथ महाराज वैराग्याची मूर्ती रडते हो. आणि खरं असंच जगणं असलं पाहिजे. आपण गेलो ना, समाज गेला खड्ड्यामध्ये, पण संताच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. हिरा गेला म्हणून संत रडले पाहिजेत, ते जीवन सफल आहे तुमचं. आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. नामदेव महाराज म्हणतात आम्ही प्रेमी आहेत,
प्रेम करणारी माणसं आहेत. आम्ही रडणं आमचा स्वभाव आहे. पण निवृत्तीनाथ वैराग्य कधी रडत नसतो. तुमच्या डोळ्यातून अश्रू बरोबर नाही वाटत. ते म्हणे मी त्याच्याकरता रडत नाही म्हणे. वडील गेल्यानंतर आयुष्यभर माझ्याबरोबर माऊली राहिले. बघा, अवज्ञा येणे कधी नाही केली. मान वर करून कधी माऊलीने माझ्याकडे पाहिलं नाही. इतक्या चांगल्या पद्धतीने सभ्यतेनं राहिलेत. अवज्ञा येणे कधी नाही केली. गुरु शिष्यपण, तुम्ही ज्ञानोबाला गुरु म्हणून निवृत्तीनाथाकडे पहा, पण भावाने मोठ्या भावाबरोबर कसं वागावं हे सुद्धा माऊली शिकवतात. आणि मग निवृत्तीनाथ महाराजांच्या मनात येतं. का म्हणे, आले इतकं कोमल अंतकरण, सज्जन अंतकरण, संवेदनशील हृदय असलं ना, रंग त्याचा राहणार होय. विठोबा रखुमाई